नमस्कार, सुस्वागतम. महाराष्ट्रातल्या मातीमध्ये आपल्या सर्वांचा जन्म झाला आणि याच ठिकाणी आपण मराठी भाषा ऐकायला, बोलायला, लिहायला आणि वाचायला लागलो. सह्याद्रीच्या दरीखोऱ्यांमध्ये मराठी ही भाषा आधी अनंत कालापासून चालत आलेली आहे. मराठी भाषा लोकांच्या मुखातून ज्ञानगंगेप्रमाणे वाहत आहे. जणू काही गंगेचा पवित्र झरा व्हावा ऐसी मराठी भाषा महाराष्ट्रातील लोकांच्या मुखातून वाहत आहे. आईचे वात्सल्यरूपी भाव या मराठी भाषेमध्ये आहे. वडिलांचे वात्सल्यरूपी प्रेम या मराठी भाषेमध्ये आहे आणि म्हणूनच या मराठी भाषेला माय असे म्हटले गेले. आपली ही माय मराठी. पण अलीकडची परिस्थिती पाहता महाराष्ट्रात मराठी भाषा ही कमी कमी होत आहे. मुंबईत भूगोलातून तर मराठी भाषा जणू हद्दपारच केली आहे आणि म्हणूनच मराठी भाषा आणखी समृद्ध करण्यासाठी अनुयोग शिक्षण संस्था खार आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 14 जानेवारी पासून मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आपण साजरा करीत आहोत. आज या कार्यक्रमाचे 6वे पुष्प म्हणजेच मनातील कविता. खरं तर शब्द जोडून ओळ तयार होते, ओळ जोडून कविता तयार होते आणि याच कवितेमधून मनातील असंख्य भावना आपण व्यक्त करत असतो. आपल्या प्रत्येकाच्या मनात खूप आठवणी दडलेल्या असतात. त्यात काही चांगल्या आठवणी, काही वाईट आठवणी असतात आणि याच आठवणी कवी कवितेच्या माध्यमातून व्यक्त करत असतात. आजच्या या 6व्या पुष्पामध्ये आपण अशाच आठवणीतल्या कविता म्हणजेच मनातील कवितांचा आस्वाद घेणार आहोत. कोविड-19च्या महामारीमुळे आपण इंटरनेट माध्यमातून म्हणजेच युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम माध्यमातून हा कार्यक्रम साजरा करत आहोत. या कार्यक्रमांतर्गत आपल्यामध्ये उपस्थित महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे, कार्यवाहक श्रीमती मीनाक्षीताई पाटील, श्री रोपडे सर, त्याचप्रमाणे अनुयोग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुप्रसिद्ध ख्यातनाम वास्तुशास्त्रज्ञ श्री दाभोळकर सर, आजच्या 6व्या पुष्पातील अध्यक्षा, प्रमुख अतिथी, अनुयोग शिक्षण संस्था आणि परिवार आणि त्याचप्रमाणे तुम्ही सर्व रसिक प्रेक्षक, तुम्हा सर्वांचे मी अपेक्षा गुण मनापासून स्वागत करते. आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेल्या अतिथींचा मी अल्प परिचय करून देते. मराठी विषयामध्ये तज्ञ प्राध्यापिका, उत्तम व्याख्याता, कवयित्री, लेखिका, निवेदिका, परीक्षक, समीक्षक, अभिवाचक असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या माननीय श्रीमती दीपाताई ठाणेकर मॅडम आज आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभल्या आहेत. त्या MA BEd MPhil असून रामनिरंजन झुंझुनवाला महाविद्यालय घाटकोपर येथे 1997 पासून कार्यरत आहेत. मराठी भाषा आणि साहित्य यांची तरुणांमध्ये आवड निर्माण व्हावी यासाठी त्या अविरत विशेष कार्य करीत आहेत. कोविड-19च्या काळात देखील शिक्षकांसाठी साहित्य कुंभ, शिक्षकांचा विद्यार्थ्यांसाठी बालछंद, नवोदित गायकांसाठी संगीत धून अशा अनेक उपक्रमांचे आयोजन त्यांनी केले आहे. मी मॅडमचे पुन्हा एकदा शब्दसुमनाने स्वागत करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी आपली एक कविता सादर करावी. श्रीमती दीपाताई ठाणेकर मॅडम. नमस्कार. सर्वप्रथम अनुयोग शिक्षण संस्था आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांतर्फे जे उपक्रम राबवले जातात मराठी भाषा संवर्धन 15व्या दिनानिमित्त, त्याबद्दल मी पहिल्यांदा कृतज्ञता व्यक्त करते. अशा पद्धतीने सगळ्यांनीच मराठी भाषेसाठी एकत्र येणं फार गरजेचं आहे आणि या निमित्तानं का होईना 4 मंडळी इथे एकत्र येऊन विचारांचं आदान प्रदान करतायत आणि आपल्या कवितेविषयी, आपल्या भाषेविषयी बोलतायत, हे फार महत्वाचं आहे. यासाठी मी या संस्थेचे अनुयोग शिक्षण संस्थेचे देखील कृतज्ञता व्यक्त करते. अपेक्षा मॅडम, तुमचेही आभार. आणि मला आवडलेली कविता जी आहे, आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि त्या पद्धतीने आपलं नियोजन आहे, म्हणून मी थोडीशी घाई करत आहे, कारण शेवटी नंतर पुन्हा बोलायचं आहे म्हणून.
मी निवडलेली पहिली जी कविता आहे ती मुलांना आवडणारी आहे. आणि मुलांच्या बाबतीमध्ये काही वेळेला कसा आपण अन्याय करतो आणि मुलांना बुचकळ्यात पाडतो, अशी एक अवस्था असलेली कविता. मोठ्यांचं वागणं. असं कसं असतं हो मोठ्यांचं वागणं, असं कसं असतं हो मोठ्यांचं वागणं, एकदा एक बोलणं अन एकदा एक सांगणं. असं कसं असतं हो मोठ्यांचं वागणं, एकदा एक बोलणं अन एकदा एक सांगणं. अभ्यास केला तर म्हणतात पुस्तकातला किडा, अभ्यास केला तर म्हणतात पुस्तकातला किडा, खेळायला गेलो की म्हणतात परीक्षेत रडा. लवकर उठलं तर म्हणतील नीज अजून थोडा, लवकर उठलं तर म्हणतील नीज अजून थोडा, उशिरा उठलं तर लागलीच पसरलाय घोडा. एकदा सांगतील बाबांनो खरं खरं बोला, एकदा सांगतील बाबांनो खरं खरं बोला, खरं सांगताच म्हणतील निर्लज्ज मेला. काम केलं तर लागलीच चंदू हुशार झाला, चुकले जरा कुठे तर मग चंदू वाया गेला. एकदा म्हणायचं जरा दया करायला शिक, एकदा म्हणायचं जरा दया करायला शिक, केली की म्हणायचं बाबा लावशील मला भीक. मी कुणाला ठोकून काढला की मीच तर तो चिडकट, मला कोणी मारलं की मीच पुन्हा शेळपट. सांगतो तसे दाखवले मी मित्रांच्या घरचे, सांगतो तसे दाखले मी मित्रांच्या घरचे, पस्कन म्हणतात नको सांगू कौतुक दुसऱ्यांचे. शेजारच्या बाळूचा मात्र सारखा सारखा पुळका, शेजारच्या बाळूचा मात्र सारखा सारखा पुळका, मला आपलं म्हणत राहायचं त्याचं जरा शिका. धीटपणे बोलताच म्हणतील चुरू चुरू करताय तोंड, धीटपणे बोलताच म्हणतील चुरू चुरू करताय तोंड, गप्प बसावे तर लागलीच लाजरच आहे सोंग. कधी आजारी पडलो तर तेव्हा मात्र म्हणतात, कधी आजारी पडलो तर तेव्हा मात्र म्हणतात चंदू आमचा गुणाचा हो तेवढंच खरं बोलतात, चंदू आमचा गुणाचा हो तेवढंच खरं बोलतात. विजया जहागीरदार यांची ही कविता, जी बालमनाला मला असं वाटतं जास्त भावणारी आहे, मुलांना आवडणारी आहे. छान. धन्यवाद मॅडम. अतिशय सुंदर अशी कविता तुम्ही आम्हा सर्वांसमोर सादर केली. खरंच मोठ्यांचं वागणं हे लहानग्यांना कळत नकळत फार काही शिकवून जातं. धन्यवाद पुन्हा एकदा मॅडम. आजचे आपले प्रमुख अतिथी श्री गीतेश शिंदे सर, सरांचा थोडक्यात परिचय करून देते. सर एक उत्तम कवी, अनुवादक, संपादक तसेच भौतिकशास्त्र या विषयामध्ये उत्कृष्ट असे प्राध्यापक आहेत. त्यांचा निमित्त मात्र हा कविता संग्रह 2014 मध्ये प्रकाशित झाला आणि याच कविता संग्रहासाठी विविध साहित्य संस्थांच्या 9 राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. नुकत्याच पार पडलेल्या नाशिक येथील 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून सरांची निवड झाली. सर, मी तुमचे देखील मनापासून स्वागत करते आणि तुम्ही तुमची एक कविता सादर करावी ही विनंती करते. गीतेश शिंदे सर. नमस्कार. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती आवाज येत नाही सर. भाषा पंधरवडा या उपक्रमात मला सहभागी करून घेतल्याबद्दल महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि संस्थेचे अध्यक्ष आदरणीय चिंदरकर सर यांचे मी सुरुवातीलाच मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खरं तर कवितेची दीर्घ अशी परंपरा मराठी भाषेला लाभलेली आहे. मग त्यामध्ये संत तंत पंत कवी आपल्याला सापडतातच. आणि जेव्हा विषय होता या कार्यक्रमाचा की मनातील कविता, आणि मी जेव्हा पूर्वसुरींच्या कविता पाहतो ऐकतो तेव्हा मला आवडलेल्या कविता नेमक्या कोणत्या याची एक दीर्घ अशी यादी समोर येते. मग त्यामध्ये मग केशवसूत असतील, बालकवी असतील, मर्ढेकर असतील, कुसुमाग्रज असतील, नारायण सुर्वे असतील, नामदेव ढसाळ असतील, हात घातलेला आहे ती कविता सादर केलेली आहे.
तर मी कवितेवरची कविता सादर करतो तुमच्या समोर. आणि ही कविता आहे ज्येष्ठ कविवर्य आदरणीय आरती प्रभू यांची. आणि कवितेबद्दलचीच कविता आहे. नक्षत्रांचे देणे या कविता संग्रहातली आरती प्रभूंची ही माझी आवडती कविता आहे, किंवा सर्वांनाच त्यांच्या मनामनातली ही कविता आहे. या माझ्या अजाण कवितेचा अपमान का करता बाबांनो? का या माझ्या अजाण कवितेचा अपमान का करता बाबांनो? प्रेम हवंय का या कवितेचं? मग ते मागून मिळणार आहे का तुम्हाला? खूप काही द्यावं लागेल त्यासाठी. काय काय द्याल? आत्म्याची बाग फुलवता येईल तुम्हाला, पण त्यासाठी तुम्हाला तुमचा आत्मा तुमच्याच तळ हातावर एखाद्या स्वातीच्या थेंबासारखा घ्यावा लागेल. पण त्यासाठी तुमचे हात तुम्हाला सांधण्याहून पारदर्शक करावे लागतील. कराल? माझ्या कवितेपासून मीही तिच्या जवळ असून दूर असतो. भीत भीत स्पर्श करतो तेव्हा तिचे डोळे पाणवल्यासारखे चमकतात. ढवळून जातात त्यातले रान चिमणे विभ्रम. ती एका पोक्त कलेने प्रौढ होते. या कवितेच्या मुलायम केसांवरून सरकून जातात श्यामघनातले मंद संधी प्रकाश. वाटतं की ती आताच उभीच्या उभी निसटून जाणार आहे दोन आर्त स्वरांच्या मधल्याच रिकाम्या स्वर्गात. स्पर्श करताना अजूनही मी तेवढा शुद्ध नाही एखाद्या बुद्धाच्या जीवणीवरील उदासीन हास्यासारखा. या माझ्या अजाण कवितेच्या वाटेला जाऊ नका. या माझ्या अजाण कवितेच्या वाटेला जाऊ नका, कारण ती ज्या वाटा चालते आहे त्या आहेत तिच्या स्वतःच्या नागमोडी स्वभावातून स्फुरलेल्या. मोडून पडाल, मोडून पडाल. तिच्या नावाचा जप करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या कण्याच्या मणक्यांचे रुद्राक्षमणी होऊन जपमाळ करावी लागेल आणि श्वास निश्वासांचा करावा लागेल कमंडलू. तिच्या नावाचा जप करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या कण्याच्या मणक्यांचे रुद्राक्षमणी होऊन जपमाळ करावी लागेल आणि श्वास निश्वासांचा करावा लागेल कमंडलू. पसरावे लागेल संज्ञेचे व्याघ्र चर्म. आहे तयारी? जा जा आपल्या वाटा हुडकीत आल्या वाटेने. तिला पाहायचे डोळे प्रथम मिळवा. जा आपल्या वाटा हुडकीत आल्या वाटेने तिला पाहायचे डोळे प्रथम मिळवा. मगच पहा तिच्याकडे डोके वर उचलून. ती भोगतेय जे जे काही, त्यातल्या तीळ मात्र ही वेदना तुम्हाला सोसायच्या नाहीत. मी स्वतः पाहतोय स्वतःच्याच कवितेला एखाद्या पेटलेल्या दिव्याप्रमाणे दूर ठेवून, एखाद्या पेटलेल्या दिव्याप्रमाणे दूर ठेवून, दूर ठेवून. धन्यवाद. फार सुंदर. धन्यवाद. अतिशय सुंदर, नक्षत्रासारखी सुंदर कवितेवरची कविता ही तुम्ही आम्हाला ऐकवली, त्यासाठी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. आता आजचे आपले प्रमुख अतिथी श्री आनंद खोत सर. सरांचा अल्प परिचय करून देते. अधिकारी म्हणून माझगाव डॉक येथून सर सेवानिवृत्त झाले. त्यांना लिखाणाची आणि वाचनाची आवड आहे. आपल्या आईचे 5 पुस्तके प्रकाशित केली. त्याचबरोबर आपली आई, मावशी आणि शेजारच्या काकू यांना वय वर्ष 70 नंतर 12 ज्योतिर्लिंगांचा प्रवास देखील त्यांनी घडवून आणला. सरांचे देखील मी मनापासून स्वागत करते आणि सरांना विनंती करते की त्यांनी आपली एक कविता सादर करावी. श्री आनंद खोत सर. नमस्कार, मी अनंत खोत.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसेच अनुयोग शिक्षण संस्था आयोजित मराठी भाषा संवर्धन 15 ह्या कार्यक्रमात मला निमंत्रित करण्यासाठी मी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद देतो, सर्वांना, आणि सर्वांचे आभार मानतो. माझं छोटसच वर्णन केलेलं आहे. आज मी स्वतः लेखक नाहीये, पण मी काही कविता करतो आहे, काही लिखाणही सुरू केले. पण आज इथे मला मराठी भाषा 15 माझ्या आईच्या कविता सादर कराव्या असे वाटते. आईने एकूण 5 पुस्तकं लिहिली. त्यातलं पहिलं पुस्तक सामाजिक कादंबरी होती, ज्याला महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळाचं पारितोषिक मिळालं. नंतर वयाच्या 82 ते 88 वर्षात तिने 4 पुस्तकं लिहिली. त्यात एक कथासंग्रह होता आणि 3 काव्यसंग्रह होती. ह्या 3 काव्यसंग्रहातनं मी आईचं एक मुक्ताफळे ह्या काव्यसंग्रहातली एक कविता आपल्यासमोर सादर करतोय. अकारण होणारी भांडणं आणि त्यामुळे होणारा कुटुंबातला कलह आई कवितेतून मांडलाय, तो मी आपणासमोर सादर करतो. कारण काय क्षुल्लकसे ठिणगी पेटण्यास पुरेसे. कारण काय क्षुल्लकसे ठिणगी पेटण्यास पुरेसे. आजचं बोलणं काल नाही, कालचं बोलणं आज नाही. ह्या बोटावरची थुंकी त्या बोटावर, फिरवा फिरवी बोटावर. खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं, खऱ्या खोट्याला किंमत नाही. कोण चुकलं कोण बरोबर हेच दळण चालू असतं. तोडफोड भांडाफोड, नात्या गोत्याचा बट्ट्या बोल. तू मी, लहान नाही मोठा नाही, उत्तर मिळे सडेतोड. नाते असे जवळचे वैरी होती जन्माचे. नाते असे जवळचे वैरी होती जन्माचे. बंद सारे मायेचे तुटून जातात क्षणात सारे. मौज पाती हौशे गौशे, मौज पाती हौशे गौशे. कारण काय क्षुल्लकसे ठिणगी पेटण्यास पुरेसे, ठिणगी पेटण्यास पुरेसे. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय सुंदर अशी अकारण कविता तुम्ही आम्हाला ऐकवलीत, त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद. आता मी पुन्हा एकदा श्री गीतेश शिंदे सरांकडे वळते आणि त्यांना आपली दुसरी कविता सादर करण्याची विनंती करते. श्री गीतेश शिंदे सर. दुसरी कविता जी आहे ती थोडीशी प्रेम कविता, विरहाची कविता मी तुमच्या समोर ठेवतो. मला वाटतं आपला जो कार्यक्रम यासाठी जे उपस्थित आहेत ती फक्त लहान मुलंच उपस्थित नाहीत, तर सर्व वयोगटातली मंडळी इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी वाचायला हवं. आणि पुन्हा एकदा मागे डोकावत असताना मला जी मनातली कविता वाचावीशी वाटते ती म्हणजे कविवर्य शंकर वैद्य यांच्या दर्शन कविता संग्रहातनं. हा कविता संग्रह जरूर वाचा, मिळवून वाचा. पॉप्युलर प्रकाशनने तो प्रकाशित केलेला आहे. आणि शंकर वैद्य सरांचे फक्त 2च कविता संग्रह त्यांच्या पूर्ण हयातीत आलेले आहेत, पण एखादा कवी किती उत्कटतेने लिहितो आणि त्याच्या 2 कविता संग्रहामधनं सुद्धा किती चिंतनशील आपलं सगळं भावविश्व मांडतो आहे ते आपल्यापर्यंत येतं. तर अनुबंध ही कविता मी तुमच्या समोर सादर करतो. कवितेचं शीर्षक अनुबंध. ती होती तेव्हा घड्याळ होते नव्हते. ती होती तेव्हा घड्याळ होते नव्हते. अस्तित्व सुखाचे भान तेवढे होते. ती होती तेव्हा घड्याळ होते नव्हते. अस्तित्व सुखाचे भान तेवढे होते. ती अंतरली अन उरलो मी एकाकी. अंतरली अन उरलो मी एकाकी. हे तेव्हापासून फिरू लागले काटे. तांबड्या मातीच्या दरडी 2 बाजूला. तांबड्या मातीच्या दरडी 2 बाजूला. पथ उतरत पुढती जाई खोल नदीला. मी गाव सोडून निघे अशा या वेळी. मी गाव सोडून निघे अशा या वेळी. ढग तिच्या घरावर ओथंबून आलेला. तो जीव भाबडा काय तिचा हव्यास. तो जीव भाबडा काय तिचा हव्यास. घेऊन यायची सदा फुलांचे घोस. मी व्यथित होऊन म्हटले होते देवा एकदा तरी
ते तिच्या फुलांना वास, तो जीव भाबडा काय तिचा हव्यास, घेऊन यायची सदा फुलांचे घोस, मी व्यथित होऊन म्हटले होते देवा एकदा तरी ते तिच्या फुलांना वास, भेटली अचानक कितीतरी वर्षांनी सौंदर्य तियेचे गेले होते झडून, भेटली अचानक कितीतरी वर्षांनी सौंदर्य तियेचे गेले होते झडून, तरी हसली सुंदर स्मरून जुने अनुबंध, तरी हसली सुंदर स्मरून जुने अनुबंध, वाऱ्यावर पसरे निर्मल्याचा गंध, ये जाग अचानक कुणी स्पर्शुनी गेले, ये जाग अचानक कुणी स्पर्शुनी गेले, मी उठून बघे तर जग सारे निजलेले, कुणी नव्हते भवती अगदी कुणीही नव्हते, कुणी नव्हते भवती अगदी कुणीही नव्हते, चांदणे बिछाण्यावरून सरकले होते, मिरवणूक येता बत्त्या झगमग दिसती, मिरवणूक येता बत्त्या झगमग दिसती, त्या कोण वाहती ते नच दिसून येती, मिरवणूक येता बत्त्या झगमग दिसती, त्या कोण वाहती ते नच दिसून येती, दिसतील व्यथा का अंतरातल्या तुझला, दिसतील व्यथा का अंतरातल्या तुझला, ज्या माथ्यावरती कविता मिरवित नेती, ज्या माथ्यावरती कविता मिरवित नेती, कविता मिरवित नेती. तर मला असं वाटतं की कविता हा कवीचा श्वास असतो, ती त्याच्यासाठी जननी असते, भाऊ असते, बहीण असते, प्रेयसी असते, सर्वस्व असते. आणि ह्याचं जे शेवटचं कडवं आहे बघा, हे जे कडवं आहे किंवा ही कविता आहे ती साधारणतः 80-90च्या दशकातली आहे. आणि मिरवणूक येता बत्त्या झगमग दिसती याचा संदर्भ तुम्ही जर नागराज मंजुळे यांचा फॅन्ड्री सिनेमा पाहिला असेल, तेव्हा जब्या लग्नामध्ये एका लग्नाच्या मिरवणुकीमध्ये त्या गॅस पेट्रोलच्या बत्त्या घेऊन जातो आणि त्याचे जे अश्रू आहे त्याची सांगड मला या कडव्याशी घालावीशी वाटते. असा कवी द्रष्टा असतो. 20-25 वर्षानंतर येणाऱ्या सिनेमामध्ये हा बायोस्कोप उतरलेला आहे, कवितेचा बायोस्कोप उतरलेला आहे. आणि त्यासाठी आदरणीय शंकर वैद्य सर किंवा हे जे काही माझे पूर्वसुरीचे कवी आहेत त्यांच्या खांद्यावरती मी आज उभा आहे आणि कविता वाचून किंवा त्याचा आनंद घेऊन, म्हणजे त्या ज्या कविता आहेत या माझ्या पूर्वसुरींच्या त्या एखाद्या दीपस्तंभासारख्या आहेत. आणि मला या कविता मनातली या उपक्रमात तुम्ही आमंत्रित केलं त्यासाठी पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि गीतेश छान छान छान, धन्यवाद सर, धन्यवाद. अतिशय सुंदर सर, धन्यवाद पुन्हा एकदा. आता आजच्या पुष्पातील आपल्या अध्यक्षा माननीय श्रीमती दीपाताई ठाणेकर मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपली दुसरी कविता सादर करावी आणि त्याचबरोबर आपले मनोगत सुद्धा व्यक्त करावे. केलेला आहे, आपल्या सगळ्याच काव्य परंपरेचा उल्लेख त्यांनी केलेला आहे, तो अतिशय महत्वाचा आहे. आणि ज्या शिक्षण संस्थेतर्फे हा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे, इथे असणारी प्राध्यापक वर्ग त्याचप्रमाणे विद्यार्थी वर्ग यांच्यावरती हा एक संस्कार होणं गरजेचं आहे. आणि त्यामधून म्हणजे ह्या सगळ्या विवेचनामधून हा संस्कार निश्चितपणे होणारा असा आहे. अगोदरची मी जी कविता घेतली ती मुलांना साजेशी, त्यांच्या वयाला साजेशी आणि पुन्हा आपल्यासारख्या मोठ्यांना प्रश्न एक निर्माण करणारी अशी कविता, जेणेकरून ही विद्यार्थी वर्ग आपल्यासोबत वागत असताना त्यांचं मूल्यमापन आपण एकाच पद्धतीने करू शकत नाही. आणि त्या पद्धतीने प्रत्येकाचे आयाम वेगळे आणि प्रत्येकाचे वेगवेगळे कलागुण जे आहेत ते आपण न्याहाळत असतो. जेव्हा आपण मराठी काव्य परंपरेविषयी बोलतोय तर त्यावेळेला जेव्हा आपण प्राचीन वाङ्मयाचा सगळा इतिहास पाहतो, वाचतो, तर त्या सगळ्यामध्ये आपली जेव्हा महदंबेचे धवळे इथपासूनची जी सुरुवात झालेली आहे ती आजचा गायक अगदी गीतेश सारखा आत्ताचा कवी जो आहे, तर या पद्धतीने ही परंपरा आपणच सर्वांनी म्हणजे मराठी भाषिकांनी उचलून धरलेली आहे. म्हणजे ज्ञानदेवी रचिला पाया तुका झालासे कळस असं न म्हणता मला असं
म्हणावंसं वाटतंय की आजच्या या सगळ्या वेगळ्या पद्धतीच्या कवींनी आपापल्या परीनं भर घालत या कळसाध्याय जो आहे हा कळसाध्याय मराठी भाषेचा सुंदर पद्धतीने तयार केलेला आहे. आणि ज्या पद्धतीने चिंदरकर सर म्हणा, ज्या पद्धतीने मराठी भाषेसाठी आज एक वेगळ्या पद्धतीने पवित्रा घेऊन उभे आहेत, आपण सगळ्यांनीच त्याला कुठेतरी पाठिंबा दिला पाहिजे. मराठी भाषा जी आहे ही राजभाषा आहे आणि त्याचप्रमाणे ती ज्ञानभाषा देखील होणं गरजेचं आहे. आणि जोवर ते होत नाही आणि जोवर त्याला शासकीय दरबारी मान्यता मिळत नाही, त्या पद्धतीने आपण सगळ्यांनीच कार्यरत होणं गरजेचं आहे. तरच आपली भाषा जी आहे ती अनेकांच्या मुखी आपल्याला खेळताना दिसेल. आणि नुसतंच दुकानांच्या पाट्या बदलून उपयोगाचं नाहीये, तर आपल्याला सगळ्यांनाच मराठी भाषा बोलता येणं गरजेचं आहे आणि त्यातून व्यक्त होणं गरजेचं आहे. या पद्धतीने माझी दुसरी एक कविता जी आहे मला आवडलेली, जी शिकवताना माझ्यासमोर अनेक प्रश्न निर्माण करते आणि त्याचप्रमाणे मुलांचे जे काही मानसिक संपूर्ण आरोग्य जे आहे त्याविषयी एक प्रश्नचिन्ह निर्माण करते, ती एक कविता मी तुमच्या समोर इथे उपस्थित करते. कवी दासू वैद्य यांची कविता, भीती मेघदूत आरप. आता फारशी जत्रा भरत नाही, भरलीच तरी मुलं पुंग्या विकत घेत नाहीत. आता फारशी जत्रा भरत नाही, भरलीच तरी मुलं पुंग्या विकत घेत नाहीत. घेतात प्रकाशमान होताना धडाडणारी बंदूक, घेतात प्रकाशमान होताना धडाडणारी बंदूक. मुलं कुठे खेळतात खेळपाणी, झालेत आणि त्याच्यामुळे मुलं कुठं खेळतात खेळपाणी, खेळतात युद्ध युद्ध. बैठकीतल्या उशांचा बांध रचून पोरांनी एकदा माझ्यावरच रोखली स्टेनगन. आपण वेगवेगळे खेळ मुलांना आणून देतो आणि त्याचा परिणाम कसा आपण भोगतो हे कवीने इथे अगदी प्रकर्षाने इथे नमूद केलेलं आहे. बैठकीतल्या उशांचा बांध रचून पोरांनी एकदा माझ्यावरच रोखली स्टेनगन. गोळीला घाबरलो नाही, पण चिमुकल्या डोळ्यात हिंस्त्रतेचा आविर्भाव पाहून हातातली खोटी बंदूक कधीही खरी होण्याची भीती मेंदूत आर पार घुसत गेली. गोळीला घाबरलो नाही, पण चिमुकल्या डोळ्यात हिंस्त्रतेचा आविर्भाव पाहून हातात खोटी बंदूक कधीही खरी होण्याची भीती मेंदूत आर पार घुसत गेली. ही कविता आपल्याला सजगपणे डोळसपणे बघायला शिकवते आजच्या समाजाकडे. आताचा हा मीडिया, मुलांच्या हातात येणारा मोबाईल, त्यावरती पाहिले जाणारे युट्यूब वरती वेगवेगळे चॅनल्स आणि त्याचमधून त्यांच्या मनावर होणारा परिणाम, या सगळ्यामध्ये या चिमुकल्यांचं भावविश्व जे आहे ते उद्ध्वस्त होतंय का, हा एक प्रश्न कुठेतरी कवीला पडलेला आहे आणि तो या कवितेमधनं कुठेतरी मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. ही भावस्पर्शी असलेली कविता आणि त्याचबरोबर मुलांना शिकवत असताना त्यांच्यासमोर हे प्रश्न निर्माण करत असताना अनेक आवाहनं किंवा संवाद होत असतो आणि ही कविता त्यासाठी मला भावते. खर तर अनेक कविता आपल्या समोर अशा आहेत की ज्या अशा मुखोद्गत आपल्याला असतात. शाळेमध्ये शिकवल्या गेलेल्या ज्या काही कविता असतात त्या खूप छान असतात आणि त्या आपल्या समोर असतात, पण तरी देखील एक अभ्यासक्रमाशी असलेली कविता अशी मी निवडली होती आणि दुसरी एक जी मुलांना भावेल, आवडेल आणि त्यांच्या मनाला साजेशी, विश्वाशी साजेशी अशी मी कविता निवडलेली होती. या सगळ्यामध्ये, या उपक्रमामध्ये चिंदरकर सर, तुम्ही मला आठवणीने आवर्जून आमंत्रण दिलं, बोलावलं, त्यासाठी खरंच मी कृतज्ञ आहे. आणि केव्हाही हाक मारा, जेव्हा मला वेळ असेल. मी थोडी कामामध्ये काही वेगवेगळ्या गुंतलेली आहे हे तुम्हालाही माहितीये, पण जेव्हा शक्य आहे त्यावेळेला नक्की मी मदत करायला तयार आहे. आणि आपण सगळेजण रसिक श्रोते जे आहेत ते तुम्ही सगळेजण मराठी भाषेसाठी प्रयत्नशील राहा असा मी विश्वास इथे व्यक्त करते. धन्यवाद मॅडम. अतिशय भावस्पर्शी कविता तुम्ही आमच्या समोर सादर केली, त्यासाठी मी पुन्हा एकदा संस्थेतर्फे तुमचे आभार मानते. त्यानंतर मराठी भाषा ही अतिशय समृद्ध असलेली भाषा आहे. मराठी भाषेमध्ये एखादी ओळ लिहून झाल्यानंतर पूर्णविराम देणे गरजेचे असते, कारण पूर्णविरामाशिवाय ती ओळ, ते वाक्य अपूर्ण असते. पूर्णविरामाला मराठी भाषेमध्ये अनन्यसाधारण असे महत्व आहे. अगदी त्याचप्रमाणे
कोणत्याही कार्यक्रमाचा पूर्णविराम म्हणजेच आभार प्रदर्शन. आणि म्हणूनच मी श्रीमती वसुंधरा अबनावे मॅडमना विनंती करते. अजून एक कविता कोणी म्हणत सादर करत स्वतःची. कोण? मी म्हणू? तुम्हीच म्हणा सर. चालेल चालेल. मला लहानपणीची माझी कविता, मला आवडती कविता मी या ठिकाणी सादर करतो. आणि ती कविता म्हणजे लहानपणी फुलपाखरं आम्हाला खूप आवडायची आणि त्या फुलपाखरांवरती जी कविता होती, पुराणिक यांची ती कविता आहे. धरू नकाही बरे फुलांवर उडती फुलपाखरे, धरू नकाही बरे फुलांवर उडती फुलपाखरे, काल पाकळ्या रात्री निजल्या, सकाळ होता सगळ्या उठल्या, आणि त्याच का उडू लागल्या, पंख फुटणी गोजिरे फुलांवर उडती फुलपाखरे, फुलांवर उडती फुलपाखरे. मजे मजेचे रंगतयांचे संध्याकाळी जसे ढगांचे, ऊन कोवळे त्यावर नाचे, सकाळचे हासरे फुलांवर उडती फुलपाखरे, फुलांवर उडती फुलपाखरे. हात लावता पंख फाटतील, दोरा बांधून पायही तुटतील, घरी कशी मग सांगा जातील, दूरतयांची घरे फुलांवर उडती फुलपाखरे, फुलांवर उडती फुलपाखरे, फुलांवर उडती फुलपाखरे. उगाच धरिता त्याच कशाला, अपाय करिता मुख्या जीवाला, आवडेल का हे देवाला. ही देवांची मुले फुलांवर उडती फुलपाखरे, फुलांवर उडती फुलपाखरे, फुलांवर उडती फुलपाखरे. खरं म्हणजे या कविता आम्ही ज्यावेळी शाळेत होतो, 70 वर्षापूर्वीची 75 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्यावेळेला आम्हाला बाहेर घेऊन आमचे शिक्षक ज्यावेळी सांगायचे, त्या इकडे तिकडे बघत आम्ही ही फुलपाखर आणि तो निसर्ग याच्या सान्निध्यात आम्ही पाहत होतो आणि आम्हाला ते खूप खूप भावायचं. तर मला संधी दिली करवंदे सर, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. सर अजून एका लिहून जाऊन द्या, एकदम मस्त वाटतंय. म्हणू? पिवळे तांबूस म्हणू का? वेळ आहे? हो आहे सर, आहे. बोला बोला. अच्छा. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, ओढानेही सोने वाटे वाहून या दूर, झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी, कुर्णावर शेतात पसरला गुलाल चौफेरी, हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साडीचे, झोके घेते कसे चौकडे हिरवे गालीचे, सोनेरी मखमली रुपेरी पंख किती कांचे, रंग किती वर तरे तरेचे इंद्रधनुष्याचे, अही अचल फुलपाखरे फुले साळीत जणू फुलती, साळीवर झोपली जणू का पाळण्यात झुलती, झुळकन सुळकन इकडून तिकडे किती दुसरी उडती, हिरे माणके पातू फुटुनी पंखची गरगरती, पहा पाखरे चरवणी होती झाडांवर गोळा, कुठे बुडाला पलीकडेल तो सोन्याचा गोळा, पलीकडेच तो
सोन्याचा गोळा ही भारत तांबेंची कविता त्यावेळी खूप आम्हाला आवडायची. कारण आम्ही कोकणातले ते पिवळं तांबूस ऊन कोवळा आम्ही मुंबईत कुठे बघायला मिळते. तर त्या वेळेला आम्हाला खूप खूप भावायची ही कविता. तर आमच्या त्या काळातल्या सगळ्या कविता आम्हाला, माझा आता आवाज चांगला नाही पण आमच्या काळातली ती मुलं छान म्हणायची, गायची आणि त्या सगळ्या कविता आमच्या पाठ होत्या. त्यामुळे ज्या वेळेला आम्ही ट्रिपला जायचो, सहलीला जायचो, तेव्हा गाणी म्हणण्यात आम्हाला एक आनंदाचा एक हे मिळायचा, मोठा ठेवा मिळायचा. तेव्हा मी जास्त बोलत नाही, आता पुढे कार्यक्रमाला सुरुवात. धन्यवाद सर. धन्यवाद सर. मॅडम पुढचं घ्या. अतिशय सुंदर अशी कविता सर तुम्ही आम्हाला ऐकवलीत, त्यासाठी पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद. मी श्रीमती वसुंधरा मॅडम यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. धन्यवाद अपेक्षा मॅडम. धन्यवाद अपेक्षा मॅडम. थेंबा थेंबाने तलाव भरतो, हाता हाताने कार्यक्रम फुलतो. जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार, तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि अनुयोग शिक्षण संस्था यांच्या विद्यमानाने आयोजित मराठी भाषा पंधरवडा या पुष्पमालिकेतील आज 6व्या दिवशी उपस्थित सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती दीपाताई ठाणेकर मॅडम यांनी मनातील कवितांचे अध्यक्षस्थान भूषविल्याबद्दल मॅडम तुमचे खूप खूप आभार. आजच्या कार्यक्रमाचे पहिले प्रमुख पाहुणे श्री गीतेश शिंदे सर यांचेही खूप आभार. तसेच आजच्या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख पाहुणे श्री आनंदी मनापासून आभार. मराठी साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे सर व अनुयोग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वास्तुशास्त्रज्ञ श्री दाभोळकर सर यांचेही आभार. तसेच अनुयोग शिक्षण संस्था व अनुयोग परिवार यांचेही मनापासून आभार. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून देणाऱ्या प्राध्यापिका श्रीमती अपेक्षा गुण मॅडम यांचेही आभार. आपल्या कार्यक्रमाची सुंदर व आकर्षक अशी निमंत्रण पत्रिका बनविणाऱ्या श्रीमती सुजाता मॅडम, तसेच तांत्रिक गोष्टी सांभाळणाऱ्या हिना मॅडम व करवंदे सर यांचेही आभार. तसेच या कार्यक्रमास प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे हातभार लावणाऱ्या सर्वांचेच आभार. आजच्या प्रमाणेच उद्या दिनांक 20 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 5:30 वाजता मराठी भाषा पंधरवडा अंतर्गत अभिवाचन या 7व्या पुष्पाचे सादरीकरण होणार आहे. तर सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे हीच विनंती. अध्यक्षांच्या वतीने आजचा कार्यक्रम येथे संपला असे मी जाहीर करते. धन्यवाद.